धाराशिवच्या तडवळा गावात भव्य रक्तदान शिबिर संपन्न। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या भक्त आणि परिवाराच्या वतीनं आयोजन। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी केलं रक्तदान। राज्यातील महापालिकांचा ई-गव्हर्नन्स निर्देशांक जाहीर। ई-गव्हर्नन्समध्ये पुणे महापालिका अव्वल स्थानी, कोल्हापूर महापालिका दुसऱ्या क्रमांकावर, पिंपरी चिंचवड महापालिकेने पटकावलं तिसरं स्थान। बीकेसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार। वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतुकीत बदल। 20 एप्रिलपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक बदल। एसटी महामंडळाच्या कंत्राटी बस निविदा अखेर रद्द। नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। सर्व बाजार समित्यांमध्ये टोमॅटो आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात घसरण। घाऊक बाजारात टोमॅटोला 4 ते 5 रुपये किलो भाव। मुंबईतील तापमानात सातत्याने वाढ। मुंबईतील नागरिक उकाड्यामुळे हैराण। कुलाबा केंद्रात मंगळवारी 31 अंश सेल्सिअस तापमान। पुण्यात उद्या भारती विद्यापीठ आणि आंबेगावात पाणीपुरवठा बंद। मुख्य जलवाहिनीचे काम करण्यासाठी पाणीपुरवठा बंद। शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा। खाद्यतेलाच्या आयातीत 16% वाढ। नोव्हेंबर-डिसेंबर 2024 या 2 महिन्यात खाद्यतेलाच्या आयातीत वाढ। सूर्यफूल आणि सोयाबीनच्या आयातीत वाढ। अमरावतीमधील प्रवासी महिला चोरट्यांच्या टोळीला बेड्या। पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई। 2 महिला रेकॉर्डवरच्या आरोपी असल्याचे निष्पन्न। छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमावर्ती भागात नक्षलवादी चकमकीत 14 नक्षलवाद्यांचा खात्मा। चकमकीनंतर SLR सह मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त। उल्हासनगरात एका बांगलादेशी महिलेला अटक। महिलेकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र आढळून न आल्याने उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।